हॅलो, आज आपण बघणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1 स्टँडर्ड 3 चॅप्टर नंबर 5 ह्युमन शेल्टर. शेल्टर म्हणजे काय? जिथे आपण राहतो, आपल्या राहण्याची जागा, निवाऱ्याची जागा म्हणजे शेल्टर. ह्युमन म्हणजे माणसं कुठे राहतात, त्यांच्या निवाऱ्याच्या जागेविषयी आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. ओके, बघू आता. Observe the pictures given below and answer the questions. तुम्हाला हे चारही पिक्चर्स बघायचे आहेत आणि मग खाली दिलेल्या क्वेश्चन्सचं आन्सर करायचं आहे. आपण पहिले बघून घेऊया. फर्स्ट ॲनिमल कोणता आहे? टायगर. तो कुठे राहतोय? केव्हमध्ये. सेकंड, इथे तुम्हाला नेस्ट दिसत असेल, नेस्ट बर्डचं घरटं. नेक्स्ट, काऊ अँड बफेलो स्टेज इन शेड, शेडमध्ये असतात. आणि हे काय आहे? वारूळ. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अँट हिल. अँट हिल, जिथे मुंग्या राहतात. ओके, सो आपण क्वेश्चन्स बघूया. वेअर डज द टायगर लिव्ह? टायगर कुठे राहतो आपण बघितलं? इन केव्ह. वेअर इज द नेस्ट ऑफ बाया विवर? बाया विवर म्हणजे कोणता पक्षी माहिती आहे का तुम्हाला? सुगरण. सुगरणीचं नेस्ट म्हणजे घरटं कुठे आहे बरं? ऑन द ट्री. हाऊ डू बर्ड्स बिल्ड देअर होम्स? बर्ड्स म्हणजे पक्षी, त्यांचं घर कसं बांधतात माहिती आहे तुम्हाला? युझिंग स्टिक्स. युझिंग sticks and their beak म्हणजे चोच. बर्ड्स त्यांची चोच आणि काठ्या, छोट्या छोट्या काड्या वापरून त्यांचं घर बांधतात. Where do cows and buffaloes live? काऊ आणि बफेलो, गाई आणि म्हशी कुठे राहतात? मग अशीच सांगितलं मी तुम्हाला. इन शेड. त्यांच्या शेल्टरला शेड असं म्हणतात. विथ द हेल्प ऑफ अ फ्रेंड ऑब्झर्व द हॅबिटेट्स ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स इन युअर एरिया अँड रेकॉर्ड देम इन अ नोटबुक. तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या फ्रेंडची हेल्प घ्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची सुद्धा हेल्प घेऊ शकता आणि तुमच्या आजूबाजूला जे कोणतेही ॲनिमल्स, बर्ड्स राहतात त्यांची तुम्हाला नावं आणि ते कुठे राहतात ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये. ओके. वाय वी नीड शेल्टर? आपल्याला शेल्टरची, राहायला निवाऱ्याची गरज का असते? जसं की ऊन, वारा, पाऊस असं क्लायमेट चेंज होत राहतं. तर त्या चेंज होणाऱ्या क्लायमेटमध्ये आपल्याला काहीही त्रास होऊ नये, आपण सेफ राहावं, यासाठी आपल्याला शेल्टरची गरज असते. आता आपण बघणार आहोत लेसनमध्ये काय सांगतायत ते. एव्हरी लिव्हिंग थिंग ऑन अर्थ नीड्स शेल्टर ऑर होम. ज्या ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत पूर्ण अर्थवरती, पृथ्वीवरती, त्यांना शेल्टरची, घराची गरज असते. एव्हरीवन नीड्स अ होम to protect themselves from heat, wind, rain and extreme cold. बघा, प्रत्येकाला घराची गरज का असते? हीट, वारा, उष्णता, पाऊस आणि खूप सारी थंडी याच्यापासून वाचण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शेल्टरची गरज असते. एव्हरी लिव्हिंग थिंग नीड्स अ शेल्टर विच इज इट्स होम. शेल्टर म्हणजेच त्या माणसाचं काय असतं? घर असतं. अ शेल्टर प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन. शेल्टरमुळे आपल्याला काय मिळतं? प्रोटेक्शन मिळतं, आपलं संरक्षण होतं. अँड्स ऑल्सो बिल्ड देअर ओन होम्स. मुंग्या स्वतःचं घर स्वतः बनवतात. त्याला काय म्हणतात? कॉल्ड ॲज अँट हिल्स. त्याला अँट हिल्स असं म्हणतात. All living things in nature need shelter.
सगळ्या ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना शेल्टरची गरज असते. आपण आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलंय लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, कोणत्या असतात ते. ओके, नाउ नेक्स्ट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का बरं मला, वेअर डू ह्युमन बिल्ड देअर हाऊसेस? वेअर डू ह्युमन बिल्ड देअर हाऊसेस? आपण आपली घरं कुठे बांधतो सांगा बरं. मोस्टली मी सांगते तुम्हाला, नियर वॉटर सोर्सेस. आपल्याला पाण्याची गरज असते पिण्यासाठी, वापरण्यासाठी. त्यामुळे आपली घरं मोस्टली कुठे असतात, पाण्याच्या जागांच्या जवळ असतात. वेअर डू ॲनिमल्स फाइंड शेल्टर? प्राणी कुठे घर शोधतात? सेम, प्राणी सुद्धा त्यांचं घर पाण्याच्या जवळ शोधतात. आणि कुठे असतं त्यांचं घर मोस्टली? इन जंगल. वाय डू पीपल लिव्ह नियर रिव्हर्स? माणसं नदीच्या जवळ का राहतात? मी तुम्हाला मगाचीच आन्सर सांगितलं. ॲज people need water to drink and to use. आपल्याला वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी पाण्याची गरज असते, म्हणून आपण कुठे राहतो? नदीच्या जवळ, ह्युमन्स. नेक्स्ट, let us find out what materials are used to build a house. आपण आधी कोणत्या दोन प्रकारची घरं दाखवली आहेत खाली ते बघूया. हे आहे कच्चा हाऊस आणि हे आहे पक्का हाऊस. कच्चा हाऊस आणि पक्का हाऊस मध्ये काय डिफरन्स आहे सांगू शकता का तुम्ही? कच्चा हाऊस जे आहे ते जे काही नेचरमध्ये अवेलेबल रिसोर्सेस असतात, जसं की नारळाच्या झावळ्या असतील किंवा कुठलेही बांबू असतील, कुठलेही लीव्ज असतील, यांना ड्राय असतात, त्यांचा यूज करून कच्चा हाऊस बनवलं जातं. आणि पक्का हाऊस कसं बनवलं जातं तुम्हाला माहिती असेल, सिमेंट, ब्रिक्स. आता तुम्हाला इथे ग्लास यूज केलं जातं विंडोजला, अशा ह्याने बनवलं जातं. आयर्न रॉड्स लागतात पक्का हाऊससाठी. ओके, सो इथे काय विचारलंय, व्हॉट मटेरियल्स आर युज्ड टू बिल्ड हाऊस. आता तुम्ही कच्चा हाऊस करत असाल तर काय लागतं आणि पक्का हाऊससाठी काय लागतं हे मी तुम्हाला सांगितलं आता. व्हॉट मटेरियल्स आर युज्ड टू बिल्ड हाऊसेस इन युअर सराउंडिंग एरियाज. आता तुमच्या आजूबाजूला जी घरं आहेत ती कुठल्या मटेरियलने बनली आहेत ते सांगा. काही जण गावात राहत असतील तर तुमच्या आजूबाजूला तुम्ही कच्चा हाऊस बघू शकत असाल, काही जण पक्का हाऊस बघू शकत असाल. तर तुमच्या आजूबाजूला कोणती आहेत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे, कच्चा और पक्का ते लिहायचं आहे. आणि व्हॉट मटेरियल्स, त्यासाठी कोणतं काय वापरलं गेलं आहे साधन ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट, ह्युमन्स बिल्ड हाऊसेस युझिंग मटेरियल्स अवेलेबल इन देअर सराउंडिंग्स फॉर प्रोटेक्शन. आता कसं असतं, ह्युमन्स कसं बनवतात घर की त्यांच्या आजूबाजूला जे काही ते वापरू शकतात मटेरियल ते यूज करतात आणि बांधतात. आता मी ह्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. ज्या ठिकाणी वूड अवेलेबल आहे तिथे लाकडाची घरं असतात. ज्या ठिकाणी नारळाच्या, असं मी दाखवलं तशा झावळ्या किंवा काही अवेलेबल असेल तिथे तशी घरं बनतात. काही ठिकाणी बांबूची घरं असतात, तर काही ठिकाणी तुम्ही बघू शकता शेणाने सारवलेली घरं असतात. तर त्यांच्या आजूबाजूला जे जे त्यांना अवेलेबल आहे ह्युमन्सला त्याचा यूज करून ते घरं बनवतात. डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस आर फाउंड इन अवर एरिया. आपल्याकडे सगळ्यांकडे सेमच आपल्याला घरं बघायला मिळतात का नाही? तुम्ही गावाला जाता तेव्हा वेगळी घरं बघायला मिळतात, तुम्ही शहरात असता तेव्हा वेगळी घरं बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, इन रुरल एरियाज people use local stones, bamboo,
wood, grass, cow dung, leaves and roof tiles to build houses. रुरल एरिया म्हणजे खेडेगावांमध्ये काय काय लोक यूज करतात घर बनवण्यासाठी ते सांगितलं आहे बघा. स्टोन, बांबू, वूड, ग्रास, काऊ डंक, लीव्ह अँड रूफ टाईल्स हे यूज करून घरं बनवली जातात. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, शेणाने सारवलेले आहेत काही घरं. यांच्यावरती जे आहेत ते काय आहे? ग्रास, गवत, करेक्ट. त्याच्यानंतर इथे वूडचं यूज केलेलं आहे, राईट. काही ठिकाणी स्टोन्स ठेवले जातात, यूज केला जातो स्टोन्सचा, ते दाखवलं आहे. पुढे बघूयात आपण. In urban areas, houses are permanent and built using modern materials. अर्बन एरिया म्हणजे शहराच्या ठिकाणी कशी घरं बनली जातात? परमनंट आणि नवीन मॉडर्न मटेरियल आणि टेक्निक यूज करून बनवली जातात. फॉर एक्झाम्पल, मटेरियल्स सच ॲज सिमेंट, सँड, आयरन एक्सेट्रा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं या पक्का हाऊससाठी काय काय यूज होतं? सिमेंट, सँड म्हणजे वाळू, आयर्न म्हणजे लोह, लोहाचे रॉड्स असतात, आयर्न रॉड्स असतात, ते यूज केले जातात. हाऊसेस इन द सिटीज आर ऑफन मल्टी-स्टोरीड. मल्टी-स्टोरीड म्हणजे काय? एकावर एक बांधलेले असतात. आता ही जी घरं असतात, कच्चा हाऊस असतात, ते एकावर एक बांधू शकतो का? नाही, कारण ते तेवढं वेट सांभाळू शकत नाही, पडून जाऊ शकतात. पण तेच मॉडर्न हाऊसेस कसे असतात? तुम्हाला मोस्टली मल्टी स्टोरीड म्हणजे जास्त मजल्यांची घरं बघायला मिळू शकतात. ओके. ह्युमन्स चूज सेफ प्लेसेस टू बिल्ड हाऊसेस. आपण काय करतो? सेफ जागा बघतो घरं बांधण्यासाठी. आता जर सपोज नदीच्या बाजूला, अगदी नदीला लागून बांधलं आपण घर, जर नदीला पाणी वाढलं, पूर आला, तर घराला त्रास होऊ शकतो, घर वाहून जाऊ शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी आपण घरं बांधू का? नाही. आपण कुठे घरं बांधतो? वी बिल्ड हाऊस इन सेफ प्लेसेस. टू स्टे सेफर, people live together in groups or settlements, वाडीज. आता मला सांगा, जर आपण वेगवेगळ्या राहिलो, लांब लांब राहिलो, तर कुठलेही वाईल्ड ॲनिमल्स आले, त्यांचा काही अटॅक झाला आपल्यावर, तर आपण एकमेकांना सेव्ह करू शकलो पाहिजे. यासाठी लोक काय म्हणतात? सेफ राहण्यासाठी काय करतात लोक? ग्रुप करून राहतात. त्याला वाड्यासुद्धा म्हटलं जातं. गावाला वाड्या असतात बघा, जिथे शेती असते त्या बाजूला सगळी घरं असतात का? नाही, सगळी घरं एका साईडला असतात आणि शेत एका बाजूला असतं. इन रुरल एरियाज, हाऊसेस आर मेड फ्रॉम मटेरियल्स अवेलेबल इन सराउंडिंग. रुरल एरिया, फॉर एक्झाम्पल, वूड, सॉईल, स्टोन, अ हट मेडअप ऑफ बांबू, टाईल्ड रूफ, हाऊसेस एक्सेट्रा. आपण मग अशीच बघितलं की रुरल म्हणजे गावाकडच्या ठिकाणी कशी घरं बनतात, त्यामध्ये काय काय यूज होतं. इन अर्बन एरियाज, हाऊसेस आर परमनंट बिल्डिंग्स. अर्बन म्हणजेच शहरी भागात घरं कशी असतात? परमनंट, मेड ऑफ मटेरियल्स लाईक सिमेंट, आयर्न अँड सँड. These buildings are often tall and large. आपण मग असेच बघितलं की अर्बन एरिया, शहरी ठिकाणी कसं असतं? मल्टी स्टोरीड अपार्टमेंट्स असतात, ज्या मोठ्या असतात, उंचीनं टॉल असतात, लार्ज असतात. ओके. नेक्स्ट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? हाऊ डू यू आयडेंटिफाय अ कच्चा हाऊस और पक्का हाऊस? आता तुम्हाला कच्चा हाऊस आणि पक्का हाऊसमधला डिफरन्स कळाला आहे ना? कच्चा हाऊस बिल्टअप होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, पक्का हाऊससाठी काय काय गोष्टी लागतात. तुम्ही कच्चा हाऊस आहे असं कधी म्हणू शकता आणि पक्का हाऊस आहे असं कधी म्हणू शकता, त्यात वापरलेले मटेरियल बघून. हे तुम्हाला कळालेलं आहे? येस. नाव ड्रॉ अ पिक्चर ऑफ युअर इमॅजिनरी हाऊस
इन द स्पेस बिलो. इथे तुम्हाला छान जागा दिली आहे. या जागेमध्ये तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं ना की माझं घर कसं असावं. मोस्टली आपण जेव्हा ड्रॉइंग करतो तेव्हा काय करतो, छान आपण डोंगर काढतो, सूर्य, त्यानंतर नदी आणि त्याच्या बाजूला आपलं घर. ते मोस्टली आपल्या सगळ्यांचं ड्रीम हाऊस आहे की आपल्या आजूबाजूला पक्षी असावेत, प्राणी असावेत, पाणी, नदी, डोंगर सगळे असावेत. तर तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशनमध्ये जसं घर आहे ते तुम्ही इथे ड्रॉ करायचं आहे आणि त्याला कलर करायचं आहे. सो दिस स्पेस इज फॉर युअर इमॅजिनेशन. ओके, नेक्स्ट ऑब्झर्व करायचं आहे. काय ऑब्झर्व करायचं बघू. विथ द हेल्प ऑफ युअर फ्रेंड्स ऑब्झर्व द टाईप ऑफ हाऊसेस इन युअर एरिया अँड राईट अबाउट देम इन 3 to 4 सेंटेन्सेस. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आजूबाजूला जी घरं आहेत ती बघायची आहेत, ऑब्झर्व करायची आहेत आणि त्यांच्याविषयी तुमच्या शब्दांमध्ये काही 4 ते 5 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. की तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्ही काय लिहू शकता मी तुम्हाला सांगते. वी सी पक्का हाऊस नियर अस. दे आर बिल्ट विथ sand, cement, iron, this kind of materials. Those are permanent and strong houses. They are often found multi-storied. They are tall and large. हे लिहू शकता. कच्च्या हाऊससाठी काय लिहू शकता की we see kacha house near us. While building kacha house, the materials used are often bamboo, stone, wood, leaves, cow dung, etc. These houses are not too strong. असं तुम्ही लिहू शकता. ओके, सो नेक्स्ट परफॉर्म द ॲक्टिव्हिटी. आता तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची. काय ॲक्टिव्हिटी बघूया आपण. मटेरियल यूज्ड फॉर बिल्डिंग हाऊसेस include wood, bricks, cement, sand, stone, tin, steel, iron, trampoline, leaves, branches, soil, bamboo, gravel and water, etc. आता काय काय यूज केलं जातं घर बनवण्यासाठी ते मटेरियल्सची लिस्ट इथे सांगितली आहे. अकॉर्डिंग टू द अबाव लिस्ट divide the materials required for कच्चा हाऊस and पक्का हाऊस in given table. तुम्हाला आता काय करायचं आहे, ही लिस्ट बघायची आहे आणि ह्या लिस्टमधले कच्च्या हाऊससाठी लागणार मटेरियल आणि पक्का हाऊससाठी लागणाऱ्या मटेरियलची लिस्ट इथे तुम्हाला लिहायची आहे. चला आपण एक एक करून बघूयात आणि लिहूयात. आता बघा, वूड हे कशात यूज केलं जातं, मोस्टली इन कच्चा हाऊस. ब्रिक्स म्हणजे विटा, कुठे यूज केलं जातं, पक्का हाऊस. सिमेंट, पक्का हाऊस. सँड, पक्का हाऊस. स्टोन्स, कच्चा हाऊस. टिन स्टील, पक्का हाऊस. आयरन, पक्का हाऊस. टार्पोलिन म्हणजे ताडपत्री, तुम्हाला माहीत असेल प्लास्टिकचं शीट असतं ते कुठे यूज केलं जातं, कच्च्या हाऊसमध्ये सुद्धा यूज केलं जातं. करेक्ट. लीव्स, कच्चा हाऊस. ब्रांचेस म्हणजे काय की ट्रीला ज्या ब्रांचेस असतात वेगवेगळे छोटे छोटे, त्याला ब्रांचेस म्हणतात. त्या कुठे यूज केल्या जातात, कच्चा हाऊस. सॉइल म्हणजे माती, कच्चा हाऊस. बांबू, कच्चा हाऊस. ग्राव्हल म्हणजे छोटे छोटे स्टोन्स असतात, म्हणजे सँड सारखेच पण थोडेसे मोठ्या साईजचे असतात.
तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या साईट्स जवळ बघू शकता, पक्का हाऊसच्या, त्याला म्हणतात ग्रॅव्हल. वॉटर, वॉटर इज द मेन कंपोनेंट. वॉटर हे कच्चा हाऊस असो नाही तर पक्का हाऊस असो, दोन्हीमध्ये सुद्धा वॉटरचा यूज हा केला जातो. सो वॉटर इज द कॉमन component which is used in kacha house and pakka house too. Kacha houses are made from materials like soil, bamboo, grass, leaves, stones, etc. These houses are built by using materials from the surrounding. कच्चा हाऊस कसा आजूबाजूला जे काही अवेलेबल आहे त्या गोष्टी वापरून बनवलं जातं. नेक्स्ट, these houses have less durability. ड्युरेबिलिटी म्हणजे मी मगाशी सांगितलं ना की ते टिकत नाहीत, जास्त ड्युरेबल नसतात. ते कधीही तुटू शकतात किंवा त्यांना काही हार्म होऊ शकतं वेदर कंडिशन्समुळे. जास्त पाऊस पडला तर त्यामुळे त्रास होऊ शकतो, खराब होऊ शकतं, तुटू शकतं. फॉर एक्झाम्पल, मड हाऊसेस इन रुरल एरियाज. म्हणजे मड हाऊसेस, मातीची जी घरं असतात ती टिकतील का मला सांगा जास्त लॉंग? नाही, सिमेंटचे जास्त लॉंग टिकतात, राईट. सो दोज आर पक्का हाऊसेस. पक्का हाऊसेस आर मेड फ्रॉम मटेरियल्स लाईक ब्रिक्स, सिमेंट, आयरन. सच हाऊसेस हॅव मोर ड्युरेबल. हे आर मोर ड्युरेबल पाहिजे, ते हॅव नाही, आर मोर ड्युरेबल पाहिजे. असे हाऊसेस, पक्का हाऊस कसे असतात, खूप जास्त ड्युरेबल असतात, खूप लॉंग लास्टिंग असतात, लवकर ते खराब होत नाहीत. फॉर एक्झाम्पल, हाऊसेस इन अर्बन एरिया. अर्बन म्हणजे कुठला एरिया सांगितलं मी तुम्हाला? शहरी एरिया, करेक्ट. आता आपण बघू आपण या लेसनमध्ये काय शिकलो. वी हॅव स्टडीड धिस. एव्हरी ॲनिमल ऑन अर्थ नीड अ होम फॉर शेल्टर. प्रत्येक ॲनिमलला ह्या अर्थवरती शेल्टरची गरज असते. शेल्टर ऑर हाऊसेस प्रोटेक्ट ह्युमन्स. शेल्टर आणि किंवा हाऊसेस तुम्ही काही म्हणू शकता, त्याच्यामुळे ह्युमन्सचं प्रोटेक्शन होतं. कशापासून? फ्रॉम फ्रॉम विंड, फ्रॉम रेन, याच्यापासून. हाऊसेस इन रुरल एरिया आर मोस्टली कच्चा. हाऊसेस इन अर्बन एरियाज आर मोस्टली पक्का. बऱ्याच वेळेला तुम्हाला बऱ्याच अंशी जी गावाकडची घरं आहेत ती कच्ची मिळतील आणि शहरातली आहेत ती पक्का हाऊस मिळतील. कच्चा हाऊसेस आर बिल्ट युझिंग मटेरियल्स फ्रॉम द सराउंडिंग एरियाज, देअरफॉर देअर ड्युरेबिलिटी इज पुअर. कच्चा हाऊस कसं बनवलं जातं? आजूबाजूला जे काही आहेत मटेरियल्स मिळत आहेत ते गोळा करून बनवलं जातं, त्यामुळे ते जास्त काळ टिकत नाही. पक्का हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक्स, सिमेंट अँड आयरन. दे आर मोर ड्युरेबल. पक्का हाऊसेस ब्रिक, सिमेंट, आयरन अशा गोष्टींनी बनवलं जातं, त्यामुळे ते खूप जास्त ड्युरेबल असतं. ओके, सो इफ यू हॅव लाईक द व्हिडिओ, you can like it, subscribe the channel, and in the next video you will see the question answers of this lesson. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स बघायला मिळतील या लेसनचे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या ह्या पूर्ण बुकमध्ये जे जे लेसन आहेत त्याच्या सगळ्यांचे एक्सप्लेनेशन आणि त्याचबरोबर क्वेश्चन आन्सर्स बघायला मिळतील. थँक्यू. हॅव अ नाईस डे.